झी 24 तास एक पाऊल पुढे। संजय बॅनर्जी 1995 साली पोलीस दलामध्ये संजय बॅनर्जी हे रुजू झाले। बॅनर्जी प्रमोटेड IPS अधिकारी, औरंगाबादेत DCP आणि SP पदी त्यांनी काम केलेलं आहे। औरंगाबादमध्येच ATS DCP पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली। त्यानंतर बॅनर्जींची ठाण्यात बदली करण्यात आली। ठाण्यात आणि मुंबईत DCP पदी ते कार्यरत होते। सध्या ठाण्यात ATSचे DCP म्हणून ते कार्यरत होते आणि आज त्यांनी ठाण्याच्या घोडबंदर रोडवरच्या गोवा पोर्तुगीजच्या हॉटेलमध्ये स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून घेतली। थेट जाऊया ठाण्याला। आमचे प्रतिनिधी कपिल राऊत सध्या आपल्यासोबत आहेत। कपिल, अतिशय खळबळजनक घटना आहे। ATSच्या उपायुक्तपदी असलेला पोलीस अधिकारी अशा प्रकारे स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून घेतो। काय नेमका तर्क लावला जातोय, काय नेमकं कारण असावं यामागे? पंकज, खूपच खळबळजनक घटना आहे ठाण्यामधली। दुपारची घटना, 4:30ची घटना असावी ही। हे DCP संजय बॅनर्जी आहेत, ते आपल्या फॅमिलीबरोबर गोवा पोर्तुगीज हॉटेलमध्ये जेवण्यास गेले होते। सर्व सुरळीत चालू होतं आणि अचानक ह्यांनी आपला सर्व्हिस रिव्हॉल्वर काढला आणि डोक्यात गोळी मारून घेतली आहे आणि खळबळ उडाली आहे। घटनास्थळी स्वतः ठाणे आयुक्त पोहोचलेले आहेत, DCP पोहोचलेले आहेत, परंतु ते क्ल्यू लागत नाही की ह्यांनी आत्महत्या का केली आहे। कारण की सर्व व्यवस्थित सुरू होतं, 2 मुलं आणि पत्नीसह ते जेवायला गेले होते आणि अचानक असं का केलं हाच प्रश्न पडलेला आहे। एकंदरीत जर आपण बघितलं तर त्या हॉटेलमध्ये CCTV कॅमेरे लावलेले आहेत। ते कॅमेरे काही बोलतात का किंवा त्यांच्या फॅमिलीकडून काही क्ल्यू मिळतो का, असाच पोलिसांचा विचार असावा की असं पोलिसांचं प्लॅनिंग आहे पुढचं पंकज? नक्की कपिल, ज्या हॉटेलमध्ये ही घटना घडली आहे, गोवा पोर्तुगीजचं जे घोडबंदर रोडवरचं हॉटेल आहे, तिथले जे वेटर असतील, प्रत्यक्षदर्शी असतील, त्यांच्याकडनं काही माहिती मिळाली का? काही वाद झाला होता का आत्महत्या करण्यापूर्वी? काही कारण कळू शकलंय? आत्महत्या करण्यापूर्वी हे फॅमिलीबरोबर आनंदात होते। एकंदरीत 2 मुलं आणि त्याची वाईफ हे एकाच टेबलावर जेवायला बसले होते आणि त्याच्या अगोदर काही वाद नव्हता आणि अचानक यांनी असं का केलं? जवळची बंदूक काढली आणि गोळी मारून घेतली। त्यामुळे पुन्हा खळबळ उडाली आहे। म्हणजे जे हॉटेल स्टाफ असो, वेटर असो, तेही त्यांनाही धक्का बसलेला आहे, फॅमिलीला धक्का बसलेला आहे। अचानक असं का झालं? कोणाशी ते फोनवरती बोलले होते का? ह्या अगोदर काही टेन्शन होतं का? फॅमिली काय डिस्प्यूट होते का? किंवा काही सुसाईड नोट वगैरे असं काही प्रकार नाही आहे। आता CCTV मध्ये जे दिसेल त्याच्यानंतर आपल्याला कळेल किंवा मग जर फॅमिली जे आहेत, फॅमिलीची स्टेटमेंट घेणं सुरू आहे, त्यानंतर खरी माहिती आपल्या हाती येऊ शकेल। कपिल, तुम्ही आमच्या संपर्कात राहा। माजी पोलीस अधिकारी सुधाकर सुराडकर सध्या आपल्यासोबत आहेत। सुराडकरजी, काय सांगाल? एक ATSच्या उपायुक्तपदी असलेला एक अधिकारी स्वतःच्या कुटुंबासोबत जेवायला जातो हॉटेलमध्ये आणि तिथल्या टेबलवरच गोळी झाडून घेतो स्वतःच्या डोक्यात। कसं बघता या घटनेकडे? मी असं बघतो की आयुष्यात प्रत्येकाला ताणतणाव असतात आणि काही ना काही प्रश्न असतात। असं कोणी नाही की ज्याला काही प्रश्न नाही आहेत, पण दुर्दैवाने काही मंडळी अशी असतात की ज्यांना आपलं जे म्हणतात ना की अगदी प्रांजळपणे कोणाशी आपलं भेदगुद करता येईल आणि सर्व सांगता येईल, असं जेव्हा घडतं की तुम्हाला अगदी स्पष्टपणे कोणाशी बोलता येत नाही, कोणात विश्वास असा नसतो, विश्वासाचा कोणी व्यक्ती, तेव्हा अशा घटना घडू शकतात। आणि मी याला भित्रेपणाच म्हणेन, कारण कोणीही असेल तर त्यांनी प्रश्नाला सामोरं गेलं पाहिजे, तोंड दिलं पाहिजे। कारण आत्महत्या करणं म्हणजे हा मी पळपुटेपणा समजतो, पण ते प्रकरण वेगळं होतं। त्यांच्या काहीतरी भानगडी होत्या, त्यांना पकडलं वगैरे झालं होतं। पण प्रश्न असा आहे की तुम्ही जे करता त्याचे परिणाम भोगायला तयार असाल आणि तुमच्यावर अन्याय होत असेल तरी त्याला सामोरं गेलं पाहिजे, पळून चालणार नाही। आपला खंबीरपणे आलेल्या परिस्थितीला तोंड दिलं पाहिजे। नक्की, धन्यवाद सुधाकर सुराडकरजी। माजी पोलीस महानिरीक्षक सुधाकर सुराडकर यांच्याशी आपण बोलत होतो। आत्महत्या हा पळपुटेपणाचा भाग आहे। जे काही तुम्हाला ताणतणाव असतील किंवा वरिष्ठ पातळीवरून तुमच्यावर दबाव येत असेल त्याला तुम्ही सामोरं जायला हवं, असं सुराडकर म्हणतात। कपिल राऊत आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी आहेत। कपिल, सुधाकर सुराडकर यांच्याशी आपण बोलत होतो। काय नेमकं काही क्लू मिळालाय का? वरच्या पातळीवरून त्यांच्यावर काही दबाव होता का किंवा कुटुंबात काही असा काही वाद होता का ज्याच्यामुळे त्यांनी आत्महत्या केली? जवळच्या लोकांकडून काही अशी माहिती मिळू शकली?
नक्कीच पंकज, आपण बॅकग्राऊंड बघितलं तर औरंगाबादला DCP होते, त्याच्यानंतर ठाण्यातही DCP होते, ACPचं काम, ट्रॅफिक DCPचं काम करून गेलेले आहेत. औरंगाबादला DCP होते, त्याच्यानंतर ते आता ATSचे DCP होते, म्हणजे IPS ऑफिसर होते, चांगल्या रँकचे ऑफिसर होते. त्यामुळे त्यांच्यावर असं कामाचं दडपण असेल असं वाटत नाही. परंतु आता नक्की कारण काय, कामाचं दडपण होतं का फॅमिली बॅकग्राऊंड डिस्प्यूट होता का आणखी काय कारण आहे हे आता इन्क्वायरी नंतरच बाहेर येईल. परंतु आपण जर एकत्र चित्र बघितलं तर डायनिंग टेबल चित्र बघितलं, डायनिंग टेबलचं पण व्हिज्युअलही बघितलेत आपण, तर फॅमिलीबरोबर ते एक आनंदात जेवत होते आणि अचानक असं काय झालं, म्हणजे डिस्प्यूट जरी असते फॅमिली बरोबर तरी असा प्रकार नसता घडला. त्यामुळे आता नक्की कारण काय हे त्यांची फॅमिलीज किंवा मग ते CCTV व्हिज्युअल्स किंवा मग पोलीस शोधच सांगू शकतो पंकज. धन्यवाद कपिल, सविस्तर माहिती दिल्याबद्दल. हे होते आमचे ठाण्याचे प्रतिनिधी कपिल राऊत. झी 24 तास, एक पाऊल पुढे.